दरम्यान राजीनाम्याच्या मुद्द्यावरून आता छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर दिले की मंत्रिमंडळाबाबतचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा आहे आणि मंत्र्यांबाबतचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा आहे असं भुजबळांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। राजीनाम्याच्या मुद्द्यावरून आता खडाजंगी झालेली आहे। विरोधकांनी भुजबळांवर निशाणा साधलेला आहे की भुजबळांचं हे सगळं नाटक आहे। त्याला भुजबळांनी आता उत्तर दिलं की मंत्र्यांबाबतचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा असतो असं प्रत्युत्तर मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना दिलं आहे। असं आहे की ते ओबीसीचे जरूर नेते आहेत, पण जिथे बोलायला पाहिजे तिथे का बोलत नाहीत? कॅबिनेटमध्ये कॅबिनेटच्या बाहेर येऊन बोलायला काय अर्थ आहे? तुमच्या शब्दाला किंमत तेव्हाच मिळेल जेव्हा तुमचं पोझिशन तुम्ही सोडाल। कॅबिनेटमध्ये एक मताने पारित होतात। तुम्ही जर कॅबिनेटच्या निर्णयाच्या विरोधात आहात, ओबीसींच्या बाजूने आहात आणि ओबीसींवर अन्याय होताना दिसतोय, राजीनामा द्या। मंत्री कोण करतं? मंत्र्यांना नावं कोण कळवतं? मुख्यमंत्री कळवतं। कुठल्या मंत्र्याकडे कुठलं खातं आहे हे कोण ठरवतं? मुख्यमंत्री ठरवून ते कळवतात। सगळं काय जे आहे मंत्रिमंडळ जे आहे कुणाचं असं कोण मंत्रिमंडळात असं हे मुख्यमंत्री ठरवतात। कोणाला काढायचं तेही मुख्यमंत्री ठरवतात आणि त्याप्रमाणे ते राज्यपालाला कळवतात।